धिटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा, अशी ती एक भयानक रात्र होती. ही घ्या चावी आणि उद्या सकाळी बरोबर 7 वाजता मी येईन. जर कोणती एकदमच सिरियस केस असली तर लगेच मला फोन करा. चला येतो. वॉचमन काकाकडे गेटची चावी देत प्रकाश घरी जायला निघाला. आज जरा उशीरच झालेला. रात्रीचे 1 वाजून गेलेले. पण गाडी असल्यामुळं कोणतीही काळजी करण्यासारखी गोष्ट नव्हती. डॉक्टर प्रकाश आपटे, एक नामवंत डॉक्टर. आपटेंचं नाव माहीत नसलेले शहरामध्ये खूप कमी जण असतील, कदाचित नसतीलही. आजचे शेवटचे ऑपरेशन. खूप दिवसांनी प्रकाश एवढ्या उशिरापर्यंत थांबलेला. नाहीतर रोज जास्तीत जास्त 10 पर्यंतच. बाकीच्या ज्या गोष्टी मोठ्या केसेस असायच्या ते सगळं त्यांचे असिस्टंट डॉक्टर पाहत होते. घरापासून दवाखाना बराच लांब होता. आजच्या सक्सेसफुल ऑपरेशनमुळे प्रकाश प्रसन्न मनाने गाडी चालवत होता. रस्ता तसा कच्चा होता. 1-2 वाहने सोडली तर पूर्ण रस्ता काळोखाच्या छत्रछायेत बुडून गेलेला. आता गाडी कच्चा रस्ता सोडून मुख्य रस्त्याला लागली. इकडे वाहनांची थोडीफार वर्दळ होती, पण जरा कमीच. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला कर्दनकाळ पिशाच्यासारखी वाटणारी झाडे. प्रकाश थोडं पुढे जाताच रस्त्याच्या कडेला थोड्या अंतरावर गाडीच्या हेडलाईटमध्ये काहीतरी हलताना दिसलं. जशी गाडी त्याच्या आणखी जवळ गेली तसं त्याला समजलं की कोणीतरी व्यक्ती गाडीकडे बघून लिफ्ट मागत उभी आहे. प्रकाशनं एकदा घड्याळाकडे बघितलं. रात्रीचे 1:30 वाजलेले. इतक्या रात्री हा माणूस इकडे काय करतोय? कदाचित कोणी मजूर असेल, पण आजूबाजूला कसले बांधकाम किंवा अन्य गोष्टीचं काही मागमूस नाही. प्रकाशनं जास्त डोक्यावर ताण न देता गाडी त्याच्या बाजूला नेऊन थांबवली आणि गाडीची काच खाली गेली. समोर एक 50शीतले ग्रस्त उभे होते. उंचीने मध्यम, केस पूर्णपणे विरळ झालेले आणि डोळ्यांना भिंगाचा मोठा चष्मा. क्या भैया, किधर जाना है? प्रकाश त्याला विचारता झाला, पण समोरून काहीच उत्तर नाही. तो एकटक प्रकाशच्या चेहऱ्याकडे बघत बसला. प्रकाशनं पुन्हा एकदा मोठ्यानं विचारलं, अरे भैया, सुनाई देता नहीं? मैंने पूछा किधर जाना है? आगे चौराहे पे छोड़ दो, मैं वहाँ से चला जाऊंगा. प्रकाशनं त्याला गाडीमध्ये घेतलं, पण तो पुढे प्रकाशच्या बाजूच्या सीटवर न बसता बॅक सीटवर बसला. अंधाराला चिरत गाडी पुढं निघाली. गाडीमधल्या प्रकाशाला भंग करत प्रकाश बोलता झाला, वैसे आप इतनी रात कहाँ गए थे? क्या कर रहे थे? गांव से आए था. एक टेम्पो वाले ने यहाँ पर ही उतार दिया और फिर किसी गाड़ी का इंतज़ार करते गए, फिर आप आ गए. आपका शुक्रिया अदा करना तो भूल ही गया. अरे कोई बात नहीं, आपका स्टॉप आहे तो बता देना. गाडी तशीच पुढे जात होती. तशी रस्त्यावरची वर्दळसुद्धा कमी होत होती. क्वचित एक गाडी मोठ्याने हॉर्न वाजवत ओव्हरटेक करून निघून जाई. रात्र आणखीनच गडद होत होती. खूप वेळ झाला.
बॅकसीटवरून काहीच हालचाल किंवा आवाज नव्हता आला. प्रकाशनं सहज गाडीच्या आरशामधून मागं पाहिलं आणि विजेचा करंट बसल्यासारखा तो स्तब्ध झाला. कारण मागे ती व्यक्ती नव्हती. पूर्ण बॅकसीट रिकामी होती. प्रकाशनं ताबडतोब गाडी बाजूला थांबवली व मागे वळून पाहू लागला. हा अचानक कुठं गायब झाला? जमिनीनं गिळलं की आकाशानं खाऊन टाकलं? तसं प्रकाशचं संपूर्ण शिक्षण विज्ञान क्षेत्रात झालेलं आणि आजच्या आधुनिक विज्ञानाच्या जगामध्ये असलं काही त्याचं मन मान्य करायला तयार नव्हतं. तो लागलीच गाडीतून खाली उतरला आणि आसपास पाहू लागला. बाहेरचं वातावरण बर्फासारखं घोटून टाकणारं होतं. आजूबाजूला मिट्ट काळोख. प्रकाशनं गाडी बंद नव्हती केली, त्यामुळं त्याच्या हेडलाईटमध्ये प्रकाश होता. रातकिड्यांची किर्र त्या स्मशान शांततेला भंग आणत होती. प्रकाशनं गाडीच्या आजूबाजूला जाणीवपूर्वक पाहिलं, पण कोणीच सापडलं नाही. शेवटी कंटाळून तो परत गाडीमध्ये बसायला वळला. पण जसं त्यानं गाडीचा दरवाजा उघडला तसं त्याला एक जोराचा हादरा बसला. गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर तोच मगाचाच माणूस बसला होता. आता तो माणूस इतका भयंकर दिसत होता की कोणी कमजोर हृदयाच्या माणसाला हा झटका सहन नसता झाला. त्याच्या डोक्यावर जबर जखम झाली होती. डोकं अर्ध्या बाजूने फुटलेलं, त्यातून रक्ताचे पाट वाहत त्याच्या पूर्ण तोंडावर जमा होत होते. एका क्रूर हास्यानं तो प्रकाशकडे पाहत होता. प्रकाशची किंचाळी तोंडातच दबली गेली. त्यानं क्षणाचाही विलंब न करता तिकडून गाडीच्या मागच्या बाजूला धाव घेतली. इतका भयंकर दृश्य प्रकाशनं यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. त्यानं आजवर अनेक मोठमोठे ऑपरेशन केले, पण आज जे बघितलं ते मानवी बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडचं होतं. आता तो धावत धावत गाडीपासून खूप दूर आला होता. लांबूनच त्याला एक ट्रक येताना दिसला. ह्याची मदत घेऊन गाडीपर्यंत जाऊ आणि ह्याच्यासोबतच इकडून बाहेर पडू असं मनाशी ठरवून प्रकाशनं लिफ्टसाठी हात केला आणि ट्रक थांबला सुद्धा. आतमध्ये एक वयस्कर ग्रस्त होते आणि त्यांच्या बाजूला कोणीतरी अंगावर घेऊन झोपलेलं. कदाचित क्लीनर असेल. काका, मला पुढंपर्यंत सोडता का जरा? त्या ट्रकवाल्यानं मानेनंच बसायची खून केली. काय साहेब, कपड्यावरून तर तुम्ही चांगल्या घरचे दिसता आणि इतक्या रात्री अशा आडमार्गावर? नाही काका, मी घरीच जात होतो, पण रस्त्यातच माझ्या सोबत दुर्घटना घडली म्हणून मी घाबरत पळत मागे आलोय. तुझ्या बाबतीची ती दुर्घटना आणि दुसऱ्याच्या बाबतीतची दुर्घटना नाही का? काकाचा आवाज पुरता बदलला. त्या आवाजामध्ये आता भलताच राग होता. प्रकाशने घाबरत घाबरत काकाकडे बघितलं, पण ते काका नव्हतेच. तोच मगाचा माणूस त्या काकाच्या शरीरातून जन्म घेत होता. आता तो माणूस नजरेतूनच आग ओकत होता. प्रकाशची तर बोबडीच वळाली. त्याने ना आ बघितलं ना ता. तशीच ट्रकमधून लगेच बाहेर उडी मारली. भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रकमधून उडी मारल्यामुळे प्रकाशला खूप ठिकाणी खरचटलं, रक्त आलं. पण आता त्याला काही करून इकडून घरी जायचं होतं. स्वतःला किती लागलंय, किती खरचटलंय हे बघत बसण्यापेक्षा तो धावत राहिला तसाच. पण ह्यापेक्षा जीव वाचला हेच त्याला पुरेसं होतं. धावत धावत प्रकाश गाडीपर्यंत आला. गाडीची पार्किंग लाईट चालू होती. गाडीमध्ये बसून गाडी तातडीनं सुरू केली. तेव्हा कुठे जाऊन त्याच्या जीवात जीव आला. थोडे पुढे जातो न जातो तोच गाडीमधल्या आरशामधून त्याला परत बॅकसीटवर हालचाल जाणवली. त्यानं मिरर म्हणून मागे बघितलं.
तोच माणूस मागे बसून प्रकाशकडे बघून हसत होता. डोळे खोबनीत गेलेले, डोक्यावर पुन्हा तीच जखम, त्यातून ओघळणारं रक्ताचे पाट. प्रकाशकडे बघून हसताना ते रक्त त्याच्या ओठातून दातावर येत होतं. डोक्यावर सांडत असलेल्या जखमेचा दुर्गंध पूर्ण गाडीभर पसरलेला. प्रकाश आधीच्याच प्रसंगातून सावरला नव्हता. तेच ते भयानक दृश्य, किंबहुना त्याहून भयानक न राहून प्रकाशची जोरात किंकाळी आली. त्यानं लागलीच ब्रेक मारला, पण ब्रेकने गाडी थांबण्याऐवजी गाडीने अजूनच वेग धरला. गाडीचा ब्रेक फेल झाला होता. प्रकाशचे सर्व प्रयत्न अपयशी झाले. रडलेल्या आवाजात त्यानं त्या माणसाला विनवणी केली, जाऊ द्या मला, मी काय बिघडवले आहे. अत्यंत क्रूर आवाजात तो माणूस बोलायला लागला, काय बिघडवलंय? मागच्या आठवड्यात याच रस्त्यावरून जाताना माझा अपघात झालेला तू बघितलेलास आणि माझ्या जवळसुद्धा आलेलास. तरी तिकडून मला दवाखान्यात नेलं असतंस तरी मी वाचलो असतो रे. घरी पोरं बाळं अजूनही आशेवर अजूनही असतील की त्यांचे बाबा आज ना उद्या येतील. तू स्वतः डॉक्टर आहेस, तुझ्याकडे फर्स्ट एड किट असलं, तुला जर दयासुद्धा आली नाही. माझी मला बघून तसाच सोडून निघून गेलास. मग आता भोग तुझ्या कर्माची फळं. अरे पण ह्यात माझी काय चूक? मी सुद्धा घाबरलेलो. तेव्हा प्रकाश विनवणीच्या रूपात म्हणाला, तुझी एवढी चूक होती की ज्या गाडीमधून माझा अपघात झाला त्या गाडीचा ड्रायव्हर तू स्वतःच होतास. प्रकाशच्या डोळ्यासमोरून एक फ्लॅशबॅक गेलं. त्या रात्रीच पोलिसांच्या भीतीनं त्यानं त्या माणसाला तसंच मरून दिलं. आणि इतक्या रात्री एवढ्या सामसूम रस्त्यावर कोणाला काय समजतंय? प्रकाश मागच्या आठवणीतून बाहेर पडतो ना पडतो, तोच त्याच्यासमोर एक मोठा झाड आला आणि कर्णकश आवाजात त्याच्या गाडीचा भयानक अपघात झाला. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी त्याची मृत बॉडी काढली गाडीमधून. तेव्हा त्याच्या डोक्यावर जखम होती. डोकं अर्ध फाटून त्याच्या डोक्यातून रक्ताचे पाट वाहत होते. पोस्टमॉर्टममध्ये काहीच सापडलं नाही. अजूनही त्या रस्त्यावर रात्री कोणीतरी व्यक्ती लिफ्ट मागताना दिसतं आणि जो कोणी त्याला लिफ्ट देतो त्याचा अपघात झाल्यावाचून राहत नाही.